मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी केली आणि त्यानंतर जे झालं ना त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी आवरून निघालो, पण काय पुन्हा गेली ना हवा. मग काय हवा भरून पोचलो स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी. छान प्रकारे माझं स्वागत झालं. मग काय झेंडावंदन झालं, चिमुकल्यांना माझ्या हातानं बक्षीस दिलं, सगळ्यांना धारदार शब्दांनी प्रोत्साहित केलं. आणि तो कार्यक्रम कसा झाला त्यासाठी मी स्वातंत्र्य दिनाचा स्पेशल व्लॉग टाकलाय, तो नक्की बघा. आणि सगळ्यांना भेटून मी निघालो. मग काय गेलो पुन्हा घरी, पुन्हा आवरून निघालो ऑफिसला. ऑफिस जवळ पाऊस सुरू होता. मग काय काढली आपली छत्री आणि गेलो ऑफिसमध्ये. मग काय पंचिंग केलं. मग काय नितीनराव म्हणे चला सर आपण शिर्डीला जाऊन येऊ. मग काय शॉपला व्हिजिट केलं, तिथं मस्तपैकी गुळाचा चहा मारला. मग पुन्हा ऑफिसला येतो तर काय गौरव म्हणे सर तुम्हाला माहितीये का. म्हटलं काय रे. म्हणे सर अभिषेक लय आजारी राव. म्हटलं चला मग त्याला भेटून येऊ. मग काय त्याला एक भला मोठा बिस्किटचा पुडा घेतला. पण गेलो हॉस्पिटल जवळ. पण काय आपले प्रतीक भाऊ गाडीचा दरवाजा बंद असताना अजून दरवाजा बंद करत होते. मग काय हॉस्पिटलमध्ये भेटले ना सातो डॉक्टर, ते म्हणे भेटा अभिषेकला. मग काय अभिषेक भाऊ मस्त सलाईन घेत होते. मी डॉक्टरांना म्हटलं सर पुन्हा एकदा चेक करा याला, कधी कधी लई अडेवाणी करतो हा. मग काय सरांनी परत त्याला चेक केलं. आणि मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी केली की 5 दिवस मी नुसती गाडीला हवा भरत गेलो. पण ते गाडीत एवढा मोठा खेळा होता ना, शेवटी टायरचं पंक्चरच काढावं लागलं. आणि ते बघण्यासाठी आमची निम्मी टीम तर गाडीजवळ येऊन थांबली. मग काय पोरं म्हणे सर आता एकदम जवळ आलोय, आम्हाला काहीतरी पाजा. म्हटलं भाऊ दुसरं काही नाही पाजू शकत, पण आपण चहावाले चहा पिऊ. मग काय सगळ्यांना लेमन टी पाजला आणि गेलो ऑफिसला. तिथे छोटीशी मीटिंग घेतली आणि आज लवकर ऑफिस बंद करून आम्ही गेलो क्लबला क्रिकेट खेळायला. तिथे भेटले ना आपले जिमचे ट्रेनर, ते म्हणे सर 6 पॅकचं काय आहे. म्हटलं लवकरच होणार. मग काय क्रिकेट खेळलो आणि पुन्हा घरी गेलो.